ठाकरे बंधूंच्या टीकेवर अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलंय। सकाळच्या भोंग्यानं बटन पास केलंय का? अमित साटम यांचा राज ठाकरेंना हा सवाल आहे। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत असंही अमित साटम यांनी म्हटलंय। त्यांच्या घरातली 4 मतं काढण्याचा कोण कशा करता प्रयत्न करेल। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असं एकही उदाहरण नसेल की एखादा मुख्यमंत्री सत्तेमध्ये असताना त्याचे 90% आमदार हे त्यांना कंटाळून त्यांना सोडून सत्तेला लात मारून निघून गेले। असं एकच उदाहरण हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये आहे आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या 54 पैकी 44 आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत। त्यामुळे कदाचित ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची स्टेटमेंट्स ते करत आहेत। अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करून काही लोक पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत। अशा प्रकारच्या स्टेटमेंट्स नंतर कदाचित आम्हाला असं वाटू लागलं की महाराष्ट्राचा एक विदूषक जो रोज सकाळी भोंगा त्याचा चालायचा त्यांनी आता ब्रेक घेतलाय। त्यामुळे त्यांनी काही यांच्याकडे आपला बॅटन पास केला आहे का, अशा प्रकारचा प्रश्न हा मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण होताना दिसून येतो। परंतु यांनी अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करण्यापेक्षा यांनी आतापर्यंत मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी काय केलं आहे ते केलेलं एक तरी काम यांनी दाखवावं